नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. केरळमध्ये अपेक्षेनुसार डावे पक्ष आघाडीवर. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे 9 आमदार भाजपात दाखल. नीट संदर्भात कायदेशीर सल्ला घेत असून 2 दिवसात निर्णय घेऊ, केंद्रीय आरोग्यमंत्री. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 प्रकल्पांना आणि मराठवाड्यातल्या 2 प्रकल्पांना मिळाली सुधारित प्रशासकीय मंजुरी. वैद्यकीय चाचणीत दोषी आढळलेल्या 31 खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यावर बंदी. आणि राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी इथे झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीसाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या निकालांबाबतचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल असा अंदाज आहे. 5ही राज्यात भरघोस मतदान झालं असून तिथे कोण सत्ता मिळवणार याबाबत उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यांमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार केरळमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मोठं यश मिळण्याची चिन्ह असून एलडीएफ 20 जागांवर आघाडीवर आहे. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे सहन न करणं हे प्रत्येक देशाचं धोरण असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय. आपल्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एका चीनी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारत आणि चीन हे 2 महाकाय देश आहेत आणि या समस्येच्या विरोधात ते एकत्र आले तर त्याचा एक वेगळाच परिणाम दिसून येईल असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती पुढच्या मंगळवारपासून चीनच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांना विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि दोन्ही देशांच्या सामायिक हितसंबंधांबाबत सहकार्य वृद्धिंगत करण्याची संधी उपलब्ध होणार असल्यानं हा दौरा विशेष महत्त्वाचा आहे असंही मुखर्जी यावेळी म्हणाले. उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. यामध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचाही समावेश आहे. भाजपाच्या दिल्ली इथल्या मुख्यालयात या आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे आपण प्रभावित झालो असल्यानं भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया या आमदारांनी यावेळी व्यक्त केली. वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा नीटचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यंदा नीट परीक्षा रद्द केल्यास राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याविषयीचा अध्यादेश काढावा अशी विनंती पंतप्रधानांना केली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या 80% विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात नीटची तयारी करणं अतिशय कठीण असून त्यांना पुस्तकंही उपलब्ध नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत केंद्र सरकारनं या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदापासून वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली असल्याचं दरम्यान महाराष्ट्रासह 8 राज्यातल्या विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या सामायिक प्रवेश परीक्षांची तयारी केली होती. 5 मेला राज्यातही ही परीक्षा घेतली गेली. मात्र नीटशिवाय कुठलीही प्रवेश परीक्षा ग्राह्य धरली जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. यामुळे या प्रवेश परीक्षेचा तिढा निर्माण झालाय. राज्यातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं या प्रकरणी हस्तक्षेप करत नीट रद्द करावी अशी गळ मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना घातली आहे. दरम्यान नीट संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू असून 2 दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे वृत्तसंस्थेशी बोलत होते. सध्याच्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि भाषा या 3 मुद्द्यांचा विचार आवश्यक असून चर्चेच्या माध्यमातून लवकरच त्यावर तोडगा निघेल असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रियतेमध्ये नवा टप्पा सर केलाय। मोदी यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त झाली आहे। लोकप्रियतेच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर ते जगातले दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते बनले आहेत। मोदी यांच्या सरकारला 26 मेला 2 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हा टप्पा सर केलाय। अलीकडेच पंतप्रधानांनी त्यांच्या आईसोबत ट्विटरवर शेअर केलेली छायाचित्र लोकप्रिय झाली होती। ट्विटर बरोबरच फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेच्या संपर्कात राहत असतात। आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार तामिळनाडूमध्ये करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष आघाडीवर असून 12 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत, तर जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे उमेदवार 6 जागांवर आघाडीवर आहेत। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 प्रकल्पांना आणि मराठवाड्यातल्या 2 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मुंबईत जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची बैठक झाली। या बैठकीत ही मान्यता देण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। या बैठकीत विदर्भातील महत्वाकांक्षी तसंच आदिवासी तसंच नक्षलग्रस्त भागातील विविध प्रकल्पांना सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी ही मान्यता देण्यात आली असून यात एक मोठा 4 मध्यम आणि 4 लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे। 81 कोटी 52 लाख रुपये किमतीच्या या सुधारित प्रशासकीय मान्यता आहेत। गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नवलगव्हाण आणि भेडेवाडी साठवण तलाव प्रकल्पांना एकूण 23 कोटी 84 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या बैठकीत देण्यात आली आहे। यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती मिळेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे। अमरावतीमध्ये नवधान्य आणि लोकबीज विद्यापीठाच्या वतीनं देशी बियाणांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। तब्बल 200 देशी बियाणांच्या जाती पाहण्यासाठी विदर्भातल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या महोत्सवाला चांगलीच गर्दी केली होती। अमरावतीमध्ये भिल्ली या गावात गेल्या 16 वर्षांपासून रमेश साखरकर देशी बियाणं आणि नवधान्य अभियान राबवत आहेत। त्यांच्याकडे तब्बल 200 प्रकारच्या देशी बियाणांचा संग्रह असून त्यांनी गावात आदर्श बीजग्राम तयार केला आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या रामदेव बाबा भवनात आयोजित बीज महोत्सवात ही विविध देशी बियाणी मांडण्यात आली होती। 250 प्रकारमध्ये डाळवर्गीय आहेत, धान्यवर्गीय आहेत, वेलवर्गीय आहेत, भाजीपाला वर्गीय आहेत, फळवर्गीय आहेत, मसाला वर्गीय आहेत, कंद वर्गीय आहेत, चारा वर्गीय आहे। विविध प्रकारच्या बियाण्याचा एक बीज बँक आहे। विदर्भातले सेंद्रिय शेती करणारे शेतकरी यंदा देशी बियाणांची लागवड करणार आहेत। त्यांच्या शेतमालावर लोकबीज विद्यापीठात प्रक्रिया करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे। बीज महोत्सवापासून प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये देशी बियाणांची बँक सुरू करण्याचा मनोदय कृषी अधिकारी धनंजय वारगेकर यांनी व्यक्त केला आहे। ही सीड बँक वाढली पाहिजे हा हेतू ठेवून इथलं सीड नेऊन नाशिकमध्ये त्याचं प्रोपोगेशन करून इतर काही शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करून ही सीड बँक कशी मोठी होईल किंवा नाशिकला कशी एक सीड बँक नवीन तयार होईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो। रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत आणि त्या खतांचे दुष्परिणाम आरोग्याची चिंता वाढवत आहेत। शिवाय जमिनीचा कसही कमी होतोय। यावरचा उत्तम उपाय म्हणून शेतकऱ्यांनी देशी बियाणांसह नैसर्गिक शेतीकडे वळायला वाव आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या जालना जिल्ह्यातल्या शेख अन्सार युनुस अहमद याचा औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जालना शहरात नागरी सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत शेख यांनी हे यश मिळवलं आहे। यावेळी शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली पाहिजे, या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, कारण खूप पॉवर्स ही परीक्षा आपल्याला देत असते। खूप चांगल्या पॉवर्स, खूप चांगलं काम आपल्याला आपल्या समाजासाठी करता येतं आणि मराठवाड्याला त्याची खूप गरज आहे। एक अधिकारी एक जिल्ह्याचं स्वरूप पालटू शकतो, त्याच्यावर बरेचसे उदाहरण आपण बघितलेले आहेत। तर मला असं वाटतं की आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, छान अभ्यास करावा, संघर्ष करावा, परिस्थितीवर मात करावी आणि आपल्या देशाच्या विकासासाठी हातभार लावावा। आपला देश खूप सुंदर आहे आणि आपल्याला त्याला अजून सुंदर बनवायचं आहे। त्यासाठी गरज आहे की आपण एकतेने एकजूट होऊन एकमेकांचा हात धरून आपण संघर्ष केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्या पाहिजे, पास झालं पाहिजे आणि देशासाठी काम केलं पाहिजे।
लातूर शहराच्या पाणी टंचाईच्या निवारणासाठी तैनात करण्यात आलेल्या पाण्याच्या रेल्वेनं काल 38व्या फेरीत 25 लाख लिटर पाणी आणलं. आतापर्यंत या रेल्वेनं लातूरसाठी 7,70,00,000 लिटर पाणी आणलंय. दरम्यान टंचाई परिस्थितीची झळ बसत असतानाही जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या जल पुनर्भरणाच्या आवाहनाला लातूरमधल्या नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 6 क्रीडा प्रकारांमधील 31 खेळाडू आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ऑलिम्पिक स्पर्धा प्रमुख थॉमस बॅच यांनी दिली आहे. 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या 454 निवडक नमुन्यांची पुनर्चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 31 खेळाडूंच्या नमुन्यात उत्तेजक द्रव्याचे अंश आढळून आल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जाहीर केलं आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या 250 पुनर्चाचण्यांच्या निकालाची समितीला प्रतीक्षा असल्याचंही बॅच यांनी सांगितलं आहे. चीनमध्ये कुनशान येथे सुरू असलेल्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. जपानच्या संघानं भारतीय संघाला काल 3-2 हरवलं. मात्र जर्मनीवर 5-0 असा विजय मिळवल्यामुळे महिला संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे पुरुष संघाला या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाहीये. इंडोनेशियाकडूनही 5-0 असा पराभव त्यांना पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेतलं पुरुष संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आसाममध्ये भाजपा आघाडी 5 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करण्यावरून कुस्तीपटू सुशील कुमार आणि नरसिंग यादव यांच्यातला वाद सोडवण्यासंदर्भात कुस्ती महासंघाची काल बैठक झाली. या संदर्भात जो निर्णय घेण्यात आला आहे तो न्यायालयासमोर मांडला जाईल असं कुस्ती महासंघानं सांगितलं आहे. सुशील कुमारनं या रिओ ऑलिम्पिकसाठी आपल्याला डावलण्यात आल्याचा दावा करत नरसिंग यादव सोबत नव्यानं चाचणी घेण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि कुस्ती महासंघाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. आणि आता पावसाचं वृत्त. नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असून लवकरच तो केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रची दक्षिण किनारपट्टी इथे येत्या 24 तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काही ठिकाणी या ठिकाणी तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. हवामान. येत्या 24 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. केरळमध्ये डावे पक्ष, तामिळनाडूमध्ये द्रमुक तर आसाममध्ये भाजपा आघाडीवर. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे 9 आमदार भाजपात दाखल. नीट संदर्भात कायदेशीर सल्ला घेत असून 2 दिवसात निर्णय घेऊ, केंद्रीय आरोग्य मंत्री. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 प्रकल्पांना आणि मराठवाड्यातल्या 2 प्रकल्पांना मिळाली सुधारित प्रशासकीय मंजुरी. वैद्यकीय चाचणीत दोषी आढळलेल्या 31 खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यावर बंदी. आणि राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.